मंडळी, आपल्या केदारनाथ देवस्थानमध्ये हा नवीन बदल होत आहेत. पहिला बदल म्हणजे असा की स्वसृष्टीला सुरुवात झाली आणि ही सुरुवात रत्नाकर महाकाळ यांनी आपल्या कलेतून सगळ्यांना साकार केलेली हे मूर्ती हे ज्या घडवलेल्या आहेत ते पाषाण मूर्तीसुद्धा आपल्या केदारनाथ देवस्थानमध्ये घडणार आहे. यासाठी आपला सहयोग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच्यातूनच प्रथमच आपल्या गावातून प्रत्येक वाडीतून आपण देणगी रूपाने आपण सर्व जे वसुली आता केलेली आहे, अनेकाने भरघोस मदत केलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक वाडी, त्यात लंबाडवाडी असू दे, कारभारवाडी असू दे, ढाकरवाडी असू दे, भुईवाडी असू दे, खोसरवाडी असू दे, रेमजेवाडी असू दे किंवा अनेक ब्राह्मणवाडी असू दे, पांडेवाडी असू दे, या सर्व वाड्या आणि शेरी गांगुर्ड या सर्व वाड्याने भरघोस मदत केलेली आहे. आणि गवळवाडी या वाडीने सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केली आहे आणि या मदतीतूनच आपल्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. आणि हा बदल पाहण्यासाठी सगळेजण आतुरलेले आहेत आणि ती वाट सगळेजण पाहत आहेत. आपल्या सगळ्यांच्या मदतीने, आपल्या स्वकष्टातून या मंदिरामध्ये या आपल्या पाषाण मूर्ती घडवल्या जाणार आहेत आणि ह्या मूर्तींसाठी प्रत्येकाचा कष्टाचा, मेहनतीचा पैसा याच्यामध्ये लागलेला आहे. आणि आपल्याला वाटेल की या मंदिरामध्ये आल्यानंतर माझ्याकडून माझा देव हा प्रत्यक्ष अनुभवायला तुम्हाला मिळणार आहे. जसं आपण रूपी घडवली त्यावेळेला जसा आनंद तुमच्या हृदयात आला, मनात आला आणि असं वाटायला लागलं की हा रूपी देव माझ्या घरात आला, हा माझा देव आला आहे. हा जो आनंद आहे तोच आनंद पुढेही आपल्या मंदिरात आल्यानंतर ज्यावेळी आपण या मंदिरामध्ये याल त्यावेळी तुम्हाला वाटेल की माझ्या ह्या देवाला मी भेटायला आलोय आणि देव माझ्याकडे पाहतोय. हा काही गुणे असा आनंद आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. आपण नातेवाईकांना, आपल्या घरातील मुला बाळांना सगळ्यांना ज्यावेळी घेऊन याल तेव्हा खऱ्या अर्थाने एक आनंद गगनात मावेन असा वाटेल. तेव्हा तुम्ही सर्वांनी अतिशय चांगली मेहनत घेतली, अतिशय चांगले योगदान दिलं आहे आणि या आपल्या अतिशय मेहनतीने आपल्या एक पगार देऊन आपण जे दान आपल्या ह्या मंदिरासाठी केलं आहे त्याच्यातूनच हे सगळं घडणार आहे. तेव्हा तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आणि त्याचबरोबर या कार्याला अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं आहे ते म्हणजे आपल्या कारभारवाडीतील चंद्रकांत महाडिक साहेब यांच्या अत्यंत कष्टाने आणि त्यांच्या साथीने असलेले सर्व, मला आता सांगताना आपली नावं मला आत्ता सांगू शकत नाही, पण ती नावं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि त्यांना साथ देणारे जवळजवळ 15 ते 20 जण आहेत. आणि यांनी सातत्याने मदत करून या चंद्रकांत महाडिक या टीमने पूर्णपणे आपल्या गावासाठी फार मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी नोकरीची पर्वा न करताना अतिशय आपल्या गावासाठी योगदान दिलं आहे. त्या चंद्रकांत महाडिक यांचंही सुद्धा मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
सारे चरण स्पर्शाने कालजीला देऊन बघा हे कांदे नाचविती सारे बघा आनंदे कालजीला देऊन बघा हे कांदे नाचविती सारे बघा आनंदे येत घरी रे तर भेटाया देव माझा दारी येते घरी रे ते भेटाया माय माझ्या दारी सोन्या चांदीने सजली भक्ती भावाने ग भावाने या पूजली सोन्या चांदीने सजला भक्ती भावाने ग भावानी हा पूजला रत्नाकरांच्या हृदयाची वाणी आराध प्राप्ती गाती ही गाणी रत्नाकरांच्या हृदयाची वाणी आराध प्राप्ती गाती ही गाणी येत घरी रे तर भेटाया देव माझा दारी येते घरी रे ते भेटाया माय माझ्या दारी पालखीत बसून देवाची स्वारी भक्तगणांना देण्या उभारी पालखीत बसून देवीची स्वारी भक्तगणांना देण्या उभारी येत घरी रे तर भेटाया देव माझा दारी येते घरी रे ते भेटाया माय माझ्या दारी येत घरी रे तर भेटाया देव माझा दारी येते घरी रे ते भेटाया माय माझ्या दारी येत घरी रे तर भेटाया देव माझा दारी येते घरी रे ते भेटाया माय माझ्या दारी या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला ढोल तशा गगनीत नानीला रंगतोय सोहळा बघ आईनीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला देव माझा सजलाय पालखीन वर पासोडा शोभतोय आणखीन येथे भेटाया झोलाई वर्षान मिठे गावाची असे ही मालकीन देव माझा सजलाय पालखीन वर पासोडा शोभतोय आणखीन येथे भेटाया झोलाई वर्षान मिठे गावाची असे ही मालकीन राणी वनी फळे फुले बहरती आनंद दिसे या धरणीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला जाती आनंदाने नाहून धन्य होती सोहळ पाहून भेट होता बहीण भावाची जाते मनाला भावून जाती आनंद
धन्य होती सोहळ पाहून भेट होता बहीण भावाची जाते मनाला भावून सुखाचा वसंत फुलवी मना भेट तू लाडूक्या हरणीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला ढोलताशा गगनीत नानीला रंगतोय सोहळा बघ आईनीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला या आईनी गावाचा केदार देव माझा भेटाया निघाला बहिणीला वैभवशाली गावाचं वैभव वाढवायचं हाय संकल्प हा शिवसृष्टीचा पूर्ण करायचा हाय देवांनाही घडवायचं हाय ग बाय 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 देवांनाही घडवायचं हाय गावाला ह्या नवरूप आणायचं हाय गावाला ह्या नवरूप आणायचं हाय आईनीच्या समस्त ग्रामस्थांनी शिवसृष्टीचं स्वप्न उराशी बाळगले असून मुख्य रस्त्यावर भव्य दिव्य कमान उभारायचे आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फा मावळ्यांनी सजलेले बुरुज उभारण्यात येणार असून मंदिर परिसरात शिवसृष्टी निर्माण करावयाची आहे तसेच देवालयाचे सुशोभीकरण प्रधान देवता केदारनाथाची भव्य दिव्य म्हणजे 5.5 फुटाची मूर्ती व इतर जीर्ण मूर्त्या नव्याने स्थापित करावयाच्या आहे या पवित्र धर्मकार्यास आपले अमूल्य दान अर्पण करून ईश्वर सेवेचा लाभ घ्यावा आपले नम्र श्रीदेव केदारनाथ देवस्थान शिवसृष्टी निर्माण समिती आईने वैभवशाली गावाचं वैभव वाढवायचं हाय संकल्प हा शिवसृष्टीचा पूर्ण करायचा हाय देवांनाही घडवायचं हाय ग बाय 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 देवांनाही